आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। या ठिकाणी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। माडग्याळ हा स्वतंत्र तालुका व्हावा या मागणीसाठी माडग्याळ गावातील 6 युवक कार्यकर्ते यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। परंतु शासन प्रशासन या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही। आता माहिती घेतली तर 6 उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण गाव आणि गावाच्या आसपास असलेले पंचक्रोशीतील 40-50 गावे आज चिंतेमध्ये आहेत। त्यांच्या प्रकृतीला, त्यांच्या तब्येतीला जर कोणत्याही प्रकारचा धक्का लागला तर ह्याला संपूर्ण जबाबदार शासन आणि प्रशासन राहील। या तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना विनंती करतो, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो, माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त या सर्वांना विनंती करतो, या आंदोलनाची जर आपण ह्या येणाऱ्या 5 ते 6 तासामध्ये जर दखल घेतली नाही आणि त्या उपोषणकर्त्यांच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा बाधा झाली तर ह्याला संपूर्ण शासन प्रशासन जबाबदार राहील आणि त्यानंतर हा जनसागराचा जो उद्रेक आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उसळून उठेल की तुम्हाला जगणं मुश्किल होईल। एवढीच या ठिकाणी मी आवाहन करतो। माडगाळ तालुक्याचं विभाजन करून माडगाळ तालुका करावा यासाठीची मागणी फार दिवसापासूनची आहे। त्याच्यासाठी बराच आंदोलन पाठपुरावा बराच झालेला आहे। आज सुद्धा गेली 17 तारखेपासून आज तागायत 8-9 दिवस झाले आमचे हे 6 कार्यकर्ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत। तरी सुद्धा शासनानं किंवा लोकप्रतिनिधीनं कुठलीही कसल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही, ही खेदाची बाब आहे। आणि बाब ही असताना सुद्धा शासन जर झोपीचं सोंग घेत असेल तर त्याची झोप उडवायचं काम ह्या जनतेला करावं लागेल, ही मला चांगलं कळतंय। परंतु मी अजूनही सामंजस्यानं जनतेला समजावून सांगत आहे आणि याचा उद्रेक होऊ देऊ नये। लोकप्रतिनिधीने आणि सामान्य प्रशासनानं याचा उद्रेक होऊ देऊ नये एवढीच आम्ही त्यांना कळकळीची विनंती करून, जर तुम्ही अजूनही तेच गेंड्याची काठी जर ठेवणार असाल तर आम्हाला उद्या काय करायचं तो निर्णय आम्ही 2 नंतर घेतल्याशिवाय राहणार नाही। निकसून आणि खडसून मी सांगायचा प्रयत्न करतोय। हे जनतेच्या सगळ्याच्या मार्फत मी तुम्हाला बोलतोय। एवढंच या ठिकाणी बोलून मी माझं भाषण थांबवतो। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।